मित्रहो नमस्कार. आज एक महत्त्वाचा राजकीय व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. अजित पवार गटामध्ये राष्ट्रीय अध्यक्षा जरी सुनेत्रा पवार असल्या तरी ज्यांना सर्वेसर्वा मानलं जायचं त्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच मोठी चपराक लगावली. एवढी मोठी चपराक की जी तुमच्या आमच्या ध्यानीमनीसुद्धा नव्हती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. नेमकं अजित पवार गटामध्ये गेल्या 2 दिवसात काय झालं पाहूया आजच्या या महत्त्वाच्या राजकीय व्हिडिओतून. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या सुनेत्रा पवार यांना आपण निष्क्रिय म्हणत होतो, ज्या सुनेत्रा पवार यांना पक्षावर कमान नाही असं आपण म्हणत होतो, त्याच सुनेत्रा पवार यांनी नेमकं काय करून दाखवलं आहे ते आता पाहूया. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्याच्या अगोदर अजित पवार गेल्यानंतर 2 दिवसात त्यांचा उपमुख्यमंत्रीपदावर शपथविधी झाला. या सर्व प्रकारामागे कोणची कट कारस्थानं आणि कोणची योजना असेल तर ती होती सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची. या दोघांनी पक्ष काबीज केल्याची कुजबूज महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत होते आहे. मात्र या कुजबुजीला पूर्णविराम देण्याचं काम सुनेत्रा पवार यांनी 2 दिवसापूर्वी केलं. तर ते नेमकं काय आहे ते संपूर्ण प्रकरण पाहूया. मित्रांनो, अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026ला विमान अपघातामध्ये निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा एक मोठा धक्का होता. पण या धक्क्यातून स्वतःला सावरत सुनेत्रा पवार यांनी पुढच्या 2 दिवसात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि त्यावेळी सुनेत्रा पवार यांच्यावर विविध स्तरातून टीका झाली. पतीचं निधन झालं असताना आणि उपमुख्यमंत्री हे वैधानिक पद नसतानासुद्धा या पदावर बसण्याची एवढी सुनेत्रा पवारांना घाई का, असं सगळं म्हटलं गेलं. त्यानंतर असं कळलं की सुनेत्रा पवार यांना पदावर बसवण्यामागे, घाईघाईने पदावर बसवण्यामागे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा मोठा हात होता. आता या दोघांनी सुनेत्रा पवार यांच्या मनात घर करण्याचं काय म्हणतात ते घर करण्यासाठी काही प्रयत्न चालवले. पण त्यांचा डाव वेगळा होता सुनेत्रा पवार यांना मोठं करण्यामध्ये, की अजित पवारांचा पक्ष शरद पवार पक्षामध्ये विलीन होऊ नये किंवा हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ नयेत. कारण ते जर दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर या दोघांची कधीच डाळ शिजली नसती. कारण शरद पवार गटामध्ये अनेक महत्त्वाचे नेते आणि त्या पक्षावर पवार कुटुंबांची कमांड आहे. हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले असते तर शरद पवार गटानं अजित पवार गट गिळंकृत केला असता. आणि जर हे काय आणि दोन्ही पक्ष एकत्र आले असते, कोणी कोणाला गिळंकृत करण्याचा प्रश्नच नाही, पण दोन्ही पक्ष जर एकत्र आले असते तर ह्या दोघांची डाळ कधीच शिजली नसते. त्यामुळे त्याच्यापेक्षा सुनेत्रा पवारांना मोठं करू आणि त्यांच्या खांद्यावर उपयोग करून आपल्याला हवे तसे निर्णय घेऊ, असं या दोघांनी कुभान रचलं होतं. काही वाटेल ते निर्णय घ्यायचे. पक्षावर एवढी त्यांनी कमान ठेवली होती की राष्ट्रीय अध्यक्षपदी 10 मार्चला ज्यावेळी निवड झाली सुनेत्रा पवार यांची, त्यानंतरसुद्धा हे दोघं म्हणतील तसंच पक्षात घडत होतं. एवढी कमांड पक्षावर निर्माण केल्यानंतर अजित पवार पक्षाच्या काही नेत्यांमध्ये, काही कार्यकर्त्यांमध्ये आणि आमदारांमध्ये सुद्धा नाराजी होती. या दोघांचंच वर्चस्व असल्यामुळे सुनेत्रा पवार यासुद्धा काही वेळा बदनाम होत होत्या. मात्र अखेर गेल्या काही दिवसापासून रोहित पवार यांनी वेगवेगळे आरोप केले. त्यांनी या प्रकरणाबद्दल खंत व्यक्त केली. सुनेत्रा पवार या अध्यक्ष असताना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे 2च नेते महत्त्वाचे निर्णय घेतात. सुनेत्रा पवार यांना निर्णय घेऊ दिले जात नाही. त्यांच्यासह पार्थ पवार, जय पवार यांचासुद्धा पक्षात गोणमारा केला जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आणि त्यानंतर एक पाऊल सुनेत्रा पवार यांनी पुढे टाकायला सुरुवात केली. 2 दिवसापूर्वी मित्रांनो, सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं आहे की 28 जानेवारीपासून म्हणजे अजित पवार यांचा
अपघाती मृत्यू झाल्यानंतर 10 मार्चपर्यंत म्हणजे सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईपर्यंत जे निर्णय घेण्यात आले, जो पत्रव्यवहार कोणाकोणाशी केला गेला, तो कृपया ग्राह्य धरू नये. आता ह्या एका पत्रानं 4 ओळीच्या एका पत्रानं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना खूप मोठा धक्का मानला जातोय. कारण असं आहे की 10 मार्चपर्यंत सोडा, पण आत्तापर्यंत आजच्या घडीपर्यंत या पक्षाचे निर्णय, या पक्षाची ध्येय धोरणं हे दोघं महत्त्वाचे नेतेच सांभाळत होते, ठरवत होते. 10 मार्च रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यानंतरसुद्धा हे दोन्हीच महत्त्वाचे नेते पक्षाचं भविष्य ठरवत होते, भवितव्य ठरवण्यात होते किंवा ध्येय धोरणं ठरवत होती. सुनेत्रा पवार फक्त सहीच्या मानकरी होत्या. मात्र त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामुळे त्यांच्या मनात चाललेली खदखद एक प्रकारे बाहेर आले. आणि महत्त्वाचं म्हणजे हे एक पत्र नाही, तर भविष्यात अजित पवारांच्या गटाची नेमकी काय वाटचाल असू शकते, सुनेत्रा पवार यांचं पुढचं भविष्य काय असू शकतं, पुढचं भवितव्य काय असू शकतं, आणि त्यांनी पक्षावर स्वतःची कमांड निर्माण करण्याचा चालवलेला प्रयत्न, या सर्व गोष्टी या पत्रात दडलेल्या आहेत. मित्र, सुनेत्रा पवार ह्या पक्षात नवीन आहेत, महत्त्वाचं म्हणजे राजकारणातसुद्धा नवीन आहेत. त्यामुळे त्यांना राजकारण करता येणार नाही, त्यांना पद सांभाळता येणार नाही आपल्याशिवाय, अशी ह्या दोन्ही नेत्यांची समजूत होती. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय कार्याध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल होते आणि सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाला असं पत्र देण्यात आलं होतं की जे काही पक्षाचे काही निर्णय असतील ते पक्षाचे निर्णय कार्याध्यक्ष या नात्याने पुढची राष्ट्रीय अध्यक्ष निवड होईपर्यंत प्रफुल्ल पटेल हे घेतील, असं पत्र देण्यात आलं होतं. आता ही जी सगळी माहिती आहे ती रोहित पवार यांनी उघड केली. कदाचित ती सुनेत्रा पवारांना माहिती असेल किंवा नसेल, आणि माहिती झाल्यामुळे कदाचित त्यांनी हे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं असू शकतं, असा एक राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. पण काही असो, सुनेत्रा पवार यांनी हळूहळू का होईना पक्षाची सूत्र आपल्या हाती घेण्यास सुरुवात केलेली आहे. कारण अजित पवार गटाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी हा एकमेव पर्याय सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. कारण उद्या ह्या दोन्ही नेत्यांना काही पक्ष वाढवायचा नाही आहे, तर पक्ष वाढावा, नंतर कुठेतरी सत्ता आपली मिळवावी, स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळावं, कुठल्या तरी निवडणुकीत आपण निवडून यावं, अशी या दोन्ही नेत्यांची काही इच्छा नाही आहे. आणि महत्त्वाचं त्यांची वाटचाल जी सांगते किंवा त्यांची बॉडी लँग्वेज जी सांगते त्याच्यात कुठेही असं दिसत नाही की त्यांना पक्षाबद्दल खूप काळजी आहे. ते अनेक पक्षासाठी अनेक दौरे करतात वगैरे, असं काही नाही. सुनेत्रा पवार जिथं जिथं जातात तिथं हे दोघं सापडतीलच. म्हणजे सुनेत्रा पवारांना मीडियासमोर बोललंसुद्धा दिलं जात नाही. म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्यावेळी निवड झाली त्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघा, पत्रकार परिषदेत त्यांना 1 मिनिटं बोलून त्यांना उठवण्यात आलं. ते उठवलं कोणी? त्या स्वतः उठल्या का तर नाही, त्यांना उठवलं प्रफुल्ल पटेल यांनी. म्हणजे अजित पवार गटामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मोठा आहे की कार्याध्यक्ष मोठा आहे हा प्रश्न पडावा, अशी अवस्था या पक्षाची झाली होती. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी उशिरा का होईना हे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं आणि या दोन्ही नेत्यांना एक चपराक लगावलेला आहे. मित्रांनो, या पत्रामधून एक असं सुद्धा कळतं आहे, या पत्र देण्यामुळे आणि पत्रातील मजकुरामुळे असं सुद्धा कळतं आहे, भविष्यात या दोन्ही नेत्यापासून सुनेत्रा पवार सावध होऊ शकतात किंवा त्यांचा पक्ष शरद पवार गटाने त्यांना जर मानाचं स्थान दिलं किंवा त्यांना आणि त्यांच्या दोन्ही मुलांजय आणि पार्थ या दोघांना मानाचं स्थान दिलं, मानाचं पद दिलं, तर त्यांचा अजित पवार पक्ष जो आहे तो शरद पवार पक्षामध्ये विलीनसुद्धा करू शकतात. कारण एक लक्षात घ्या, शरद पवार यांच्यानंतर शरद पवार गटाची धुरा जी आहे ती अर्थातच सुप्रिया सुळे यांच्याकडे जाईल, त्यासुद्धा महिला आहेत. ऑलरेडी अजित पवार गटाची धुरा जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्यावर आहे. त्यामुळे या दोन्ही
नणंद भावजायांमध्ये नातं जे आहे ते बहिणीसारखं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. मध्यंतरी काही कारणामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बिनसलं आणि ते दोन्ही पक्ष दोन वेगवेगळे गट निर्माण झाले. पण त्याच्याही पलीकडे या दोन महिलांमधलं नातं जे आहे ते नणंद भावजाईचं नसून बहिणीसारखं आहे. त्यामुळे भविष्यात या दोन्ही महिला नेत्या जर एकत्र आल्या तर तुम्हा मला आश्चर्य वाटायला नको. मित्रांनो, सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेले हे पत्र आणि या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना त्यांनी लगावलेल्या निमित्ताने चपरा, याबद्दल तुमचं मत काय? या व्हिडिओबद्दल आणि या संपूर्ण विषयाबद्दल तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.